ऐकतात कोकणवासियांचा बुलंद आवाज, कोकण गर्जना। 70 वर्षाचा अवलिया गणेश मूर्तिकार एकबोटे काका। कोलाड येथील 70 वर्षाची परंपरा असलेल्या वडिलोपार्जित गणेश मूर्ती बनविण्याचे काम सध्या अखंडपणे चालू आहे। वडिलांच्या या परंपरेला खंड नको म्हणून कोलाडचे संदीप वसंत एकबोटे हे मूर्तिकार आपला उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालवत आहेत हे विशेष होय। प्रत्येक वर्षी बाप्पांचे आगमन होते व चाहूल लागते आता गणपतींच्या मूर्ती बनवणे व रंगकाम करणे। अशातच या सर्व व्यवसायाला ज्यांनी आयुष्यभर आत्मसात केले ते प्रदीप वसंत एकबोटे काका आहेत। कोलाड पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये त्यांच्या गणपतीची विक्री होते। अतिशय सुरेख अशा मूर्ती त्यांच्या हातून तयार केल्या जातात। दरवर्षी वेगवेगळ्या गणेश मूर्ती स्वतः बनवून ग्राहकांचे मन जिंकणारे हे काका प्रसिद्ध आहे। कोलाड, रोहा, माणगाव, नागोठणे या संपूर्ण परिसरात त्यांच्या गणेश मूर्ती विकल्या जातात। या वर्षी दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, टिटवाला गणपती, शंकर पार्वती अशा नवनवीन गणपती मूर्तींची विक्री अगदी अल्प किमतीत सर्वांना परवडेल अशा पैशात विक्री केली जाते। ग्राहकांची पसंती ही एकमेव एकबोटे यांच्या गणपती मूर्तीचे आकर्षण बनले आहे। त्यांच्याकडे जवळपास 4 मूर्ती कारागीर काम करीत असून त्यांची मजुरी व इतर खर्च हे स्वतः करतात। वर्षाला 500 ते 550 गणेश मूर्तींची विक्री होते। 1 महिन्यापूर्वीच बुकिंग करून ग्राहकांना त्यांच्या मनपसंत अशा मूर्ती निर्माण करून जनसेवेचे रूप त्यांनी स्वीकारले आहे। ते नेहमी ग्राहकांचे समाधान मानतात। सर्व ग्राहकांना योग्य किमतीत गणपती मूर्ती तयार करून देतात। हाच त्यांचा आनंद आहे। एकबोटे काका नेहमीच आनंदित असतात, पण सध्या त्यांच्याकडे गणपती मूर्तीसाठी जागा उपलब्ध नाही व पैसा मुबलक नसल्याने सरकारकडे त्यांची एकच मागणी आहे की सरकारने आम्हाला जागा व लोन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून हा व्यवसाय वाढावा व आर्थिक प्रगतीही व्हावी। अशा कलाकारांना कोकण गर्जना न्यूज चॅनलचा मानाचा मुद्दा। नमस्कार, कोकण गर्जना न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। काय सांगाल, तुमचा गणपती कारखाना किती वर्षापासून चालू आहे? गेले 60 ते 70 वर्षापर्यंत गणपतीचा कारखाना चालू आहे। अजून कोणत्या कोणत्या मूर्ती तुम्ही नवीन याच्यामध्ये वाढीव केलेल्या आहात? आता हल्ली म्हणजे जुना मॉडेलमध्ये जर म्हणजे मॉडिफिकेशन करून वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। किती तरी पण दरवर्षी तुमचा किती गणपतींचा टार्गेट असतो? 500-550 पर्यंत असतात। तुम्हाला काय आता अडचणी आहेत का? अडचणी अशा आहेत की जागेचा अभाव, आर्थिक पाठबळ आणि ह्याची कामगारांची कमतरता ह्याची फार जाणीव होतं। जागेबिगेची काही तुम्हाला अडचण आहे? अडचण अतिशय। त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्हाला सरकारकडून अशी जागा कुठे उपलब्ध करून मिळावी आणि बँकेकडून लोन ते पण काहीतरी कमी रेट त्यांना सबसिडी मिळावी आणि कामगारात आम्ही समजा पैसे मिळाले ती काहीतरी करतायत,